पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप। चला तर मग बनवूयात पारंपरिक पदार्थ, नैवेद्याची थाळी आणि खास गोडाधोडाचे पदार्थ। सांगा तर मग आज काय बनवूया? आज आपण आणखी एक व्हेज थाळीचा प्रकार बनवणार आहोत। उपवासाला आपण पूर्ण स्वयंपाक बनवत असतो, तर आजच्या रेसिपीमध्ये आपण आज मोदकही बनवणार आहोत आणि झटपट असा बनणारा हा स्वयंपाक आहे। तर सगळ्यात आधी अर्थातच आपण कुकर लावून घेऊयात। तर त्यासाठी 1 कप तांदूळ घ्यायचं। तांदूळामध्ये भरपूर पाणी टाकून 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याखाली धुवून घ्यायचा तांदूळ धुवून झाल्यावर त्यावर पाणी घालायचं। इथे 1 कप तांदूळ घेतलाय तर साधारण 2 कप पाणी मी यामध्ये घालते। चवीपुरतं मीठ घालायचं, व्यवस्थित मिक्स करायचं। आता वरण बनवण्यासाठी एका डब्यामध्ये अर्धा कप तूर डाळ घ्यायची। तूर डाळ ही पाणी घालून व्यवस्थित 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची। धुतलेल्या तूर डाळीमध्ये पुरेसं पाणी घालायचं, हळद आणि हिंग घालायचं, व्यवस्थित मिक्स करायचं। कुकर घ्यायचा, खाली डाळीचा डबा आणि वर भाताचा डबा ठेवायचा। कुकर आता हाय हीटवर 5 मिनिटे ठेवणार। त्याची स्टीम एकदा यायला लागली, रिलीज व्हायला लागली की लो टू मीडियम हीटवर कुकर ठेवून 15 मिनिटं फक्त वाफवून घेणार। शिट्ट्या काढत नाही मी शक्यतो वरण भात करताना। आता बीटची कोशिंबीर बनवून घेऊया। तर त्यासाठी इथे मी बीट घेतलाय। बीट व्यवस्थित त्याची साल काढून सोलून घ्यायचं। देठाकडचा पोर्शनही कट करून घ्यायचा आणि किसणीने बीट छान अशा लांब लांब श्रेड्समध्ये कट करून घ्यायचं। आता कोशिंबीर बनवण्यासाठी एका बाउलमध्ये दही घ्यायचं। दह्यामध्ये काळं मीठ घालायचं, सैंधव मीठ घालायचं, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यामध्ये किसलेलं बीट घालायचं आणि छान व्यवस्थित सगळं एकजीव करून घ्यायचं। जसं जसं मिक्स करता तसं तसं बीटाचा खूप छान रंग कोशिंबीरमध्ये उतरतो। तुम्ही बघू शकाल, मस्त दिसते कोशिंबीर। बीटाची कोशिंबीर करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 बीट, 1 कप दही, हिरव्या मिरचीचा ठेचा, सैंधव मीठ, चवीनुसार साधं मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर। बीट स्वच्छ धुवून घेत सालं काढत किसून घ्यायचं। आता दह्यात काळं मीठ, कोथिंबीर घालत मिसळून घ्यायचं आणि किसलेलं बीट घालायचं आणि एकत्र करायचं। झाली आपली बीटाची कोशिंबीर तयार। कोशिंबीर बनवून तयार झाली तोवर आपला कुकरही झालेला आहे। तुम्ही इथे बघू शकाल, भात मस्त शिजलाय। आणि आता डाळ काढून घेऊयात। डाळ काढून झाली की रवीने किंवा असं एखादं विस्क घेऊन ही छान एकजीव करून घ्यायची, घोटून घ्यायची। वरण भात करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप तांदूळ, मीठ, अर्धा कप तूर डाळ, पाणी, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग। तांदूळ स्वच्छ धुवून घेत यात पाणी आणि मीठ घालायचं। तूर डाळ स्वच्छ धुवून घेत यात पाणी, हळद आणि हिंग घालायचं आणि हा कुकर लावायचा। आता बनवूयात लाल भोपळ्याची भाजी। तर त्यासाठी सगळ्यात आधी लाल भोपळ्याचा जो वरचा बियाकडचा पोर्शन असतो, हा पोर्शन पूर्ण काढून घ्यायचा आणि त्याचं जे कडक आवरण असतं, कव्हर असतं, तेही व्यवस्थित काढून घ्यायचं। तुम्ही छेलूनही घेऊ शकता। आणि त्यानंतर लाल भोपळ्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या। मी शक्यतो मोठ्या फोडी ठेवते। आता भाजीला फोडणी घालूया। फोडणीमध्ये सगळ्यात आधी मोहरी घालायची। मोहरी छान तडतडली की जिरं घालायचं, हिंग घालायचं, कढीपत्ता, पाव चमचा मेथ्यांचे दाणे आणि लाल तिखट आणि ही फोडणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। फोडणीमध्ये लाल भोपळ्याच्या फोडी घालायच्या आणि या व्यवस्थित मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचं। व्यवस्थित मसाल्यामध्ये कोट केला की त्यामध्ये पुरेसं पाणी घालायचं, मिक्स करायचं, झाकण ठेवायचं आणि 10 ते 12 मिनिट ही भाजी छान शिजवून घ्यायची। आणि इथे तुम्ही बघू शकाल, 10 मिनिटं फक्त मी मध्यम आचेवर भाजी शिजवली आहे। मस्त दिसते। भोपळाही इथे छान व्यवस्थित मऊसूद शिजलेला आहे। यामध्ये घालायचं आहे ओला नारळाचा चव, 1-2 चमचा आणि त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकाल, लाल भोपळ्याची भाजी इथे आपली बनवून तयार आहे। लाल भोपळ्याची भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य: लाल भोपळा, 1 चमचा तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हिंग, कढीपत्ता, पाव चमचा मेथी दाणे, लाल तिखट, पाणी, 1 ते 2 चमचे खवलेलं ओलं खोबरं, बारीक चिरलेली कोथिंबीर। लाल भोपळ्याचे अशा पद्धतीने काप करत मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता, मेथी दाणे आणि तिखटाच्या फोडणीत हे काप घालायचे। वर पाणी घालत झाकण ठेवत ही भाजी वाफवायची आणि यात ओल्या नारळाचा चव घालायचा आणि भाजी परत शिजवून घ्यायची। झाली आपली लाल भोपळ्याची भाजी तयार।
भाजी बनवून आपली तयार आहे। आता आपण वरण करूयात। तर आज मी इथे शेवगाच्या शेंगांचं वरण बनवत आहे। तर त्यासाठी शेवग्याची शेंग देठाकडचा पोर्शन कट करायचा आणि साधारण एक 3-3 इंचाचे याचे तुकडे करून घ्यायचे आणि हे कट करत असताना शक्य आहे तितक्या शिरा मी काढून घेते। सो असे हे तुकडे करून घ्यायचे। तेलामध्ये घालायचे मोहरी। मोहरी मस्त तडतडली की जिरं, कढीपत्ता, पाव चमचा मेथ्याचे दाणे आणि 1 चमचाभर किसलेलं आलं। आलं हलकंसं फ्राय करून घ्यायचं। आलं फ्राय करून झालं की बारीक चिरलेलं टोमॅटो घालून 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायचं। आता त्यामध्ये शेवग्याची शेंग घालायची जी आधी आपण कट करून घेतलेलं आहे। पुरेसं पाणी घालायचं शेंग शिजण्या इतपत, झाकण ठेवायचं आणि 8 ते 10 मिनिट शेवग्याची शेंग छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायची। साधारण एक 10 मिनिटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकाल इथे शेवग्याची शेंग छान व्यवस्थित शिजलेली आहे, मऊसूत झाली आहे। आता या फोडणीमध्ये आपण घालतोय जी डाळ आपण शिजवून घेतलेली आहे ती। डाळीवर मसाले घालायचे। यामध्ये सगळ्यात आधी धनेपूड, गरम मसाला, गुळाची पावडर जी ऑप्शनल आहे आणि लाल तिखट, चवीपुरतं मीठ, हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि मीडियम हीटवर 7 ते 8 मिनिट पुन्हा एकदा छान शिजवून घ्यायचं। आणि तुम्ही इथे बघू शकाल डाळ मस्त शिजली आहे, रंग सुरेख आलेला आहे आणि चवीलाही भन्नाट, याचा सुवास जबरदस्त आहे। शेवग्याच्या शेंगांची आमटी करण्यासाठी लागणारं साहित्य: शेवग्याच्या शेंगा, 1 चमचा तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, कढीपत्ता, पाव चमचा मेथ्या, 1 चमचा किसलेलं आलं, बारीक चिरलेला टोमॅटो, पाणी, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा गूळ, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ। डाळ घोटून घ्यायची। आता अशा पद्धतीने शेवगा कापून घेत गरम तेलात मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि मेथी दाणे, आलं आणि टोमॅटो परतून घेत यात शेवग्याच्या शेंगा घालायच्या आणि पाणी घालत झाकण ठेवून वाफवून घ्यायच्या। आता यात शिजवलेली डाळ, धणेपूड, गरम मसाला, तिखट आणि मीठ घालत हे मिश्रण शिजवून घ्यायचं। झालं आपलं शेवग्याच्या शेंगांचं वरण तयार। आता आपण फोडणीचं ताक बनवूयात। तर त्यासाठी इथे मी ताक घेतलेलं आहे, त्यामध्ये घालते पिठी साखर, फोडणी करता तूप गरम करून त्यामध्ये जिरं घालायचं। जिरं छान फुललं की हिंग, कढीपत्ता, बारीक किसलेलं आलं घालायचं, हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे। या फोडणीमध्येच मी बारीक चिरलेली कोथिंबीरही घालते। हे व्यवस्थित फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि फोडणी तयार आहे। ही चुरचुरीत फोडणी थंड झाली की ताकामध्ये घालून घ्यायची, मिक्स करायची मस्त। आणि आता इथे आपलं हे फोडणीचं ताक पण बनवून तयार आहे। फोडणीचं ताक करण्यासाठी लागणारं साहित्य: ताक, पिठी साखर, सैंधव मीठ, चवीनुसार मीठ, 1 चमचा साजूक तूप, अर्धा चमचा जिरे, चिमूटभर हिंग, कढीपत्ता, किसलेलं आलं, हिरव्या मिरचीचे तुकडे, बारीक चिरलेली कोथिंबीर। आता ताकात पिठी साखर मिसळायची। आता जिऱ्याच्या फोडणीत हिंग, कढीपत्ता, आलं, हिरव्या मिरचीचे तुकडे आणि कोथिंबीर घालायची आणि ही फोडणी थंड करत ताकावर घालायची। झालं आपलं फोडणीचं ताक तयार। आता आपण गव्हाच्या पिठाचे मोदक बनवून घेऊयात। त्यासाठी 4 चमचे साजूक तूप पॅन मध्ये घालून घ्यायचं आणि यामध्ये घालूयात 1 कप गव्हाचं पीठ आणि हे छान खरपूस असं भाजून घ्यायचं। गव्हाच्या पिठामध्येच आपण सुकामेवा पण घालतोय भाजताना, म्हणजे एकत्र सगळं भाजून होतं। आणि तुम्ही इथे बघू शकाल गव्हाच्या पिठाला मस्त असा एकसारखा सोनेरी रंग आलेला आहे। आता यामध्ये घालायचे आहेत काळा मनुका आणि त्याच सोबत पाव कप डेसिकेटेड कोकोनट, बाजारामध्ये आरामशीर मिळतो। आणि हे पुन्हा एकजीव करून एक सारण 2 ते 3 मिनिट छान व्यवस्थित परतून घ्यायचे। आता हे तयार गव्हाचं पीठ, भाजून घेतलेलं गव्हाचं पीठ एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात। आता तव्यामध्ये अर्धा कप गूळ घ्यायचा, शक्यतो ऑर्गॅनिक गूळ घ्यायचा। त्यामध्ये चमचाभर साजूक तूप घालायचं आणि 1च चमचा पाणी घालायचं। पाणी जास्त घालायचं नाहीये। हे एकजीव करून घ्यायचं आणि मध्यम आचेवर एक 5 मिनिट फक्त शिजवून घ्यायचं। गुळामध्ये जर काही मोठे चंक्स असतील तर ते मेल्ट झाले पाहिजे। आता 5 मिनिटानंतर यामध्ये आपण जायफळ घालतोय। गूळ आहे तर त्याला जायफळाची चव अतिशय अप्रतिम लागते। आता या पाकामध्ये आपण घालतोय भाजलेलं गव्हाचं पीठ आणि हे पटकन मिक्स करून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं, छान एकजीव करून घ्यायचं। हे छान एकजीव करून झालं की गॅस बंद करायचा आणि एक
4 ते 5 मिनिट फक्त आपण हलकंसं हे थंड करून घेऊयात. खूप थंड करून नाही घ्यायचं, हलकंसं गरम असतानाच याचे मोदक वळायचे. आता मोदक वळण्यापूर्वी यामध्ये आपण घालतोय स्लाइस केलेला पिस्ता. हाही एकजीव करून घ्यायचा. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.